हा खेळाडू आपल्याला यंगस्टर मधून पाहायला मिळतो आणि त्या समेत जर विचार केला तर अंडर-24 ऑल इंडिया ओपनची टूर्नामेंट झाली. धमाका बिग बॅश जी 3 लाखाची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आर्यनची निवड झाली होती. हायवे दिवाचा आर्यन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती सज्ज. या पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट अनिल म्हात्रे. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला बॉल आर्यनचा पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. फक्त दिशा दाखवली. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तर कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 1 पाहायला मिळते. 1 ऑन द बोर्ड. 1 धावची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र पहिलं मार्गस्थ आर्यनच्या माध्यमातून. आता मात्र लाईन आणि लेन चांगली मिळाली आर्यनला. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला अंशुल पाहायला मिळतील ज्या अंशुलने मागील मॅचमध्ये जबरदस्त अक्षय देशमुखच्या विरोधामध्ये षटकार ठोकला होता. असा अंशुल पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला स्ट्रायकिंग एंडवर. यॉर्कर लेनचा बॉल मात्र वाईट पंचांनी घोषित केलं. पंचांशी वाद घालायचं नाही ही विनंती असेल. अवांतरशी धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा च्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ जो मात्र पहिला धावसंख्या 2 या आकड्यावरती. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेला. झालेली मिस्टेक सिंगलला डबलमध्ये परिवर्तित केलंय. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 4 या आकड्यावरती. ज्यावेळेस तुमची हाईट थोडी जास्त असते त्यावेळेस वागताना देखील तुम्हाला थोडंसं त्रास होतो. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. स्वाभाविक आहे ही मी म्हणेल नॅचरल क्रिया असते आणि तुमची हाईट जर जास्त असेल तर तुम्हाला वागताना थोडासा अडथळा येतो. यावेळेस दिशा इन गोलंदाजी. व्हाईट बॉल. आर्यनचं फार मोठं नाव आहे मात्र त्या नावाला साजेशी अशी कामगिरी आर्यनच्या माध्यमातून आत्तापर्यंत होत नाही आहे. अवांतरशी धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळेल जे मात्र 5 या आकड्यावरती. चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र झालेत आतापर्यंत 2-4 चेंडूचा खेळ जो मात्र अजूनही आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अंशुल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अनिल म्हात्रे. खोलवर डप्प्याचा बॉल. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. लाऊड अपील पंचांकडे केली जाते. रिकन्सिलेशन जे मात्र केलं जाईल दोन्ही पंचांच्या माध्यमातून. त्यानंतर डिसिजन योग्य तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट असेल. नॉट आउट. हा डॉट बॉल आहे त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 5 पाहायला मिळते. 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती.
बघा कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालाय, सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावर. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस शॉर्टर वनचा वापर, फटका लाजवाब आर्यनच्या विरोधात. बॉल निघून चाललाय. मात्र इतकी चुकी कशी करू शकतो. मात्र कुठला दिवस तुमचा नसतो. क्रिकेटमध्ये असे दिवस होत राहतात, हरकत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 17 या आकड्यावरती. फ्रीटचा बॉल आहे, पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला लॉंग लेगला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे. 4-4-4. पाहायला मिळतील. अंतू आपण पाहू शकतो मॅच एन्जॉय करतो. भूमिक 11चा खास प्लेयर है तो. उसका दिल मचल रहा होगा कि काश मैं खेलूं लेकिन क्या करे. कोई बात नहीं, एक बड़े प्लेयर की निशानी होती है, वो बहुत अच्छे से कमबॅक करता. आणि अंतू एक चांगला खेळाडू आहे. देऊया आपण त्याला शुभेच्छा. गेट वेल सून म्हणूया त्याला. लवकर बरा हो अंतू. आपण तुला त्या क्रिकेटच्या मैदानावरती आम्ही पाहणार आहोत लवकरच. वसीम आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा वसीम. अनऑर्थोडॉक्स ॲक्शन आहे. अशी ॲक्शन आम्हाला आमच्या वेगामध्ये वडवली असं गाव आहे, तिथे एक खेळाडू आहे. त्या खेळाडूची सेम अशीच ॲक्शन आहे. अगदी
वसीम आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील. थोडीशी अनऑर्थोडॉक्स पद्धतीची ॲक्शन पाहायला मिळते. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की वाल्मिक नावाचा तो खेळाडू आहे वडवलीचा, अगदी अशीच ॲक्शननी गोलंदाजी करतो. आता तेच सर्राट गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा वसीम पाहूया कशा प्रकारची कामगिरी या दुसऱ्या षटकामध्ये करेल. मॅन फ्रॉम गोवंडी वसीम पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 21 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार वसीम. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 21 च्या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडू आहे. ते सर्राट गोलंदाजी करत असताना वसीम पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना 21 धावा कुठल्या गेल्या. आता मात्र षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र मार्गस्थ आहे दुसरं वसीम यांच्या माध्यमातून. आणि जबरदस्त गोलंदाजी वसीम यांची पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे अपील केली जाते, मात्र सिंगल 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. लेग बायशी एकदा वा टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल, जे मात्र 22 या आकड्यावरती. 22 ऑन द बोर्ड. जबरदस्त बॅटिंग करत असताना अनिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. अनिलच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 1 षटकार आणि 3 चौकार अनिलच्या बॅटमधून आलेत. आणि तोच खेळाडू मैदानावरती आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता करेल तो. शॉर्टर 1 वरती जबरदस्त प्रहार. मात्र इथे आता वसीम मैदानावरती आहेत आणि वसीम जबरदस्त गोलंदाजी करतायत. यावेळेस फक्त कट करायचा प्रयत्न, दिशा दाखवायचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू निर्धाव. हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती वसीम. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारे आता हे 2 चेंडू हाताळतील. यावेळेस इथे झालेली थोडीशी मिस्टेक मी म्हणेल. बॅटिंग करत असताना ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते. एक धावची मात्र कंप्लीट झाली आणि धावसंख्या धावफलकावरती 23. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकाचा विचार केला तर मात्र चांगली गोलंदाजी वसीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता सिंगल डबलवरती भरणा देण्यापेक्षा इथे मी म्हणेल चौकार षटकारांवरती भरणा देत असताना पियुष 11 पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे पियुष 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका गावामधील हे सर्व खेळाडू जवळपास एकाच पंचकृषीमध्ये राहतात. मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. कीपर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी. कॅच कंप्लीट आणि मैदानावरती गोलंदाजी करत असताना महत्त्वाची विकेट
जी मात्र प्राप्त झाली आहे. फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले, मात्र फटका इथे लाजवाब पाहायला मिळतोय. कॅचची संधी आर्यनच्या माध्यमातून इथे झेल झाली आहे. ड्रॉप सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता आले आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र दुसरा समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 25. यस डीजे वरती 25 जावा आशपाक पाहायला मिळतील. या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहूया कशा प्रकारे कामगिरी अशपाकची असेल. या तिसऱ्या षटकामध्ये 5 ओव्हरची मॅच, जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेला होता, मात्र मैदानावरती 1 धाव झाली. कंप्लीट धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोचेल 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या स्थितीला जो मात्र मार्गस्थ आहे तिसरा अशफाकच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील किशोर डावकुरे. आताचे शैलीदार फलंदाज. मागील मॅचमध्ये 14 चेंडू 20 धावेंची ज्या खेळाडूने इनिंग साकारली असा खेळाडू पाहायला मिळतोय. लेफ्टी अटॅकिंग इंटेंट असणारा, अटॅकिंग अप्रोच असणारा फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट अनिल म्हात्रे. बॉलिंग मार्कवरती बॉलर अशफाक या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त कामगिरी जी मात्र आता 2 षटकांमध्ये राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आर्यन भोईरच्या विरोधामध्ये कुठल्या अनिल म्हात्रेने, आणि त्यानंतर इथे फटका लाजवाब कटचा देखना स्ट्रोक केप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. मात्र मैदानावरती इथे पॉइंटच्या दिशेला जो मात्र पाहायला मिळेल फिल्डिंग लाजवाब. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक तिसऱ्या मैदानावरती सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती अनिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट फटका चांगल्या, मात्र लॉंग ऑन मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. 2 धावा हे गेलो होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोचेल ती मात्र 30 या आकड्यावरती. अर्धे चेंडू टाकून झालेत. 30 धावा धावफलकावरती अर्जित आहेत. अजून अर्धे चेंडू टाकायचे बाकी आहेत. 30 धावा जरी आल्या, मी म्हणेल 60 धावा इनफ आहे. या मैदानावरती जर विचार केला संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र कुठलीही धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. क्रिकेट हा मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नसते. यावेळेस शॉर्टर वनचा वापर फक्त कट केलाय. दिशा दाखवायचा प्रयत्न, मी म्हणेल कट करण्यापेक्षा हॅमर केलेला होता. 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावा फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल 31 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जबरदस्त कामगिरी करावी लागेल मैदानावरती. थोडासा संघ आता बॅकफुटवरती पियुष 11 पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना तब्बल 21 धावा आर्यन भोईरच्या विरोधामध्ये कुठल्या गेल्या. मात्र त्यानंतर थोडंसं शांत गोलंदाज वसीमने ठेवलं. 4 धावा ज्या मात्र कुठल्या गेल्या. मात्र त्यानंतर या षटकामध्ये देखील 4 चेंडूंवरती 6 धावा एक्झिक्यूट झाल्यात. मात्र यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. डॉट बॉल चिओत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते. सगळी धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. यावेळेस फटका लाजवाब, मात्र डीप मध्ये फिल्डर. कॅच झाली आहे कंप्लीट मैदानावर.
वसीम पाहायला मिळतील सेकंड स्पेलमध्ये, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती. असे वसीम आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी, या मॅचमध्ये देखील तितकीच घातक गोलंदाजी. दुसरं षटक हाताळलं आणि दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. त्यासोबत विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 4 धाब्यांचं षटक, त्याने संपूर्ण मोमेंटम चेंज झाला. आता मात्र मैदानावरती पाहायला मिळतात वसीम गोलंदाजी ट्रॅकवरती. चौथ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र किशोर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अभिषेक यादव. यावेळेस फटका लाजवाब, बॉल सीमा पार. धावफलकावरती षटकाराच्या साथीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. 11 चेंडू 11 धावा जरी आल्या तरी देखील 47 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. सिंगल डबलचा गेम, चौकार षटकारांची आतिषबाजी इथून आता करावी लागेल, कारण बॅटिंगसाठी अलुकसा येणं देखील बाकी आहे. डगआउटमध्ये आपल्याला रोशन सारखा एक नामवंत खेळाडू देखील पाहायला मिळेल. रोशनला पाहिल्यानंतर समोरचे गोलंदाज मी म्हणेल कापत सुटतात, असा रोशन अजून डगआउटमध्ये. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. विशेपमध्ये सिंगल कंप्लीट झाली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल, पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 38 या आकड्यावरती. एकच धावफलकावरती अर्जित होईल. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा वसीम. स्ट्रायकिंग एंडवरती अभिषेक आपल्याला पाहायला मिळते. मात्र किशोरने जबरदस्त बॅटिंग केली. यावेळेस कॅचची संधी, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतील बाद. अभिषेकची खेळी होत असताना इथे समाप्त.
गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवर. बॅटिंग करत असताना इथे आपण म्हणू शकतो मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र यष्टीरक्षक बीट झाले. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 4 समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 40 आपल्याला पाहायला मिळेल. 40 ऑन द बोर्ड, 40 धावा. चार षटकांमध्ये आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती 40. आता हे शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याची मजाल असेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. साहिल पाहायला मिळेल मैदानावरती शेवटच्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती सन्नी पाहायला मिळतील, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आलोक. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल सोनार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. फार महत्त्वाचं हे षटक. या षटकामध्ये पाहूया किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता. मैदानावरती हा चेंडू निर्धाव, चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जे मात्र स्थिर आहे आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावा, 40 ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन मात्र मैदानावरती इपेक्सच्या कव्हर क्षेत्रामध्ये 2 धावा कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि मैदानावरती 3 धावा देखील कंप्लीट. 3 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा, 43 रन्स ऑन द बोर्ड. 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र मार्गस्थ आहे. शेवटचं डॉट बॉल नंतर 3 धावा. साहिल सोनार विरुद्ध आक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीला जे मात्र पॅटर. कारण आक्रमकता ही करावीच लागेल. आक्रमकता धारण झाली तर मात्र मैदानावरती कमबॅक जो मात्र होईल. अन्यथा धावा ज्या आहेत त्या मात्र जास्त बनणार नाही आणि दुसऱ्या इनिंगमध्ये संघ प्रेशरमध्ये असेल. यावेळेस फलंदाज इथे बाद झालाय. विकेट होत असताना पतन. बॅट्समन आलोकची खेळी इथे समाप्त.
ती मात्र 44 या आकड्यावरती. ब्युटिफुल अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, ज्या ट्रॉफीसाठी आपण पाहू शकतो संपूर्ण 24 संघ इन ॲक्शन मध्ये आहेत आणि 24 संघांपैकी एक संघ जो मात्र या ट्रॉफीचा हकदार असेल, मात्र तो संघ कुठला असेल रविवार आणि त्या रविवारी आपल्याला कळून जाईल की कोण असेल तो ट्रॉफीचा हकदार. यावेळेस फलंदाज बाद झाले. धावसंख्या धावफलकावरती 44-45 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. कावदेवी मुंबई संघाला विजयासाठी 45 धावांची गरज पाहायला मिळते. 45चं टार्गेट मैदानावरती आणि या 45 धावा कशा प्रकारे चेज केल्या जातील हे देखील पाहणं तितकं औत्सुक्याचं ठरणार आहे. चला आपण मॅचच्या दिशेला वळूया, जिथे आपल्याला पाहायला मिळतील जबरदस्त कॉन्टेस्ट रंगत असताना या दोन टीम्समध्ये.
त्यांच्या समवेत निखिल दादा वालेकर जे एक अप्रतिम असे खेळाडू आहेत. अगदी या दोघांची उपस्थिती शेवटच्या दिवशी आपल्याला लाभेल त्यावेळेस या स्पर्धेला 4 छान लाभतील यातही मात्र शंका नाही आहे. पहिलाच बॉल जो मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आपल्याला राहुल पाहायला मिळतील. कॅच ड्रॉप झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा ते सर्राट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मात्र हा चेंडू देखील डॉट आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू देखील निर्धाव आहे. यावेळेस सिंगल आड होईल आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र एकही आकड्यावरती. 1 ऑन द बोर्ड. यावेळेस कॅचची संधी. कॅच कंप्लीट. मॅच मध्ये तौफिकची इथे खेळी होत असताना समाप्त. विकेट होत असताना पतन. डीजे आणि कौतुक करावं लागेल परवेज सरांचं ज्यांनी देखील जबरदस्त पंचांची भूमिका आजच्या संपूर्ण दिवसामध्ये बजावली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 4 या आकड्यावरती. राहुलच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे गावदेवी मुंबई तर दुसरीकडे संघ पियुष 11. एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल मुंबईची स्टार कास्ट, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र वरप हारळची स्टार कास्ट. जबरदस्त कामगिरी करत असताना पियुष 11 संघ पहिल्या षटकामध्ये लाजवाब कामगिरी केली आहे. GV11 टीमचे कॅप्टन, GV11 टीमचे कॅप्टन चला
टॉससाठी रिपोर्टिंग करायचं GV11. पहिल्या षटकामध्ये 4 धावा धावफलकावरती अर्जित झाल्या. अजूनही 24 चेंडू आणि 41 धावांची गरज. सनी पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती. पाहूया सन्नीच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती या टीमचा बॅकबोन, या टीमच्या पाठीचा कणा म्हणून ज्याची ओळख आहे, फलंदाजीच्या जोरावरती ज्या खेळाडूने पहिली मॅच जिंकवली असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र चंदन. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल चंदन. यावेळेस फटका लाजवाब आहे, मात्र डीप मध्ये फिल्डिंग लाजवाब आहे. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 5 धावा वाचवल्यात किशोरने आणि जबरदस्त कामगिरी केली आहे. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. बघा मारळ आणि वरपचं क्रिकेट असं आहे की शेवटच्या मुमेंटपर्यंत जीत पाहायला मिळते. मी सातत्याने उल्लेख करतो की आमचा वरप असेल मारळ असेल, जर टीम एकत्र झाली ना कोणाला ऐकणार नाही. आणि असा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. एकाच गावामधील हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. जवळपास 365 दिवस सोबतच प्रॅक्टिस करतात सिमॉलिटीच्या मैदानावरती. असे सर्व खेळाडू इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला चेंडू आहे, मात्र दिशा खराब आहे. वाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोचेल 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती यात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे जो मात्र दुसरा सनी यांच्या माध्यमातून. सनीने आतापर्यंत मी म्हणेल जी गोलंदाजी केली आहे त्या गोलंदाजीवरती त्याला फटका पडला. तो षटकार देखील जाऊ शकला असता, मात्र 1 बाउन्स. फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 3 धावा वाचवल्या किशोरने, मात्र त्यानंतर हा अवांतरचा चेंडू पाहायला मिळतोय. कॅचची संधी इथे. कॅच ड्रॉप झाली आहे. या मॅच मधली दुसरी कॅच ड्रॉप झाली आहे. एक कॅच जी मात्र ड्रॉप झाली ती म्हणजे चंदनची, आता कमजानची कॅच ड्रॉप झाली आहे. मात्र या चुका जर तुमच्याकडून झाल्या तर तुम्हाला खामियाजा फार मोठा भोगावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल, जाऊन पोचेल 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला चेंडू आहे, मात्र पुन्हा एकदा दिशा खराब. ते सर्राट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अवांतरची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोचेल 8 या आकड्यावरती. चेंडू देखील आतापर्यंत झाले 2 आणि अजूनही 4 धावेंची 4 चेंडूंची आपण पाहू शकतो जी मात्र पूर्तता होणं बाकी आहे. मात्र धावा किती येतील देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल. कुठल्या प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत चौकार. नाही, डीजे मास्टरला अगदी घाई आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याच्या अगोदर आमचे डीजे मास्टर वाजवतात. प्रामाणिकपणा दिसतोय त्यांचा, ते फार महत्वाचं आहे. प्रामाणिकपणा. चला आपण मॅचच्या दिशेला वळूयात. चौकार आल्या. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती जाऊन पोचेल. यावेळेस पुन्हा एकदा आपण म्हणू शकतो मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र एकदा बा टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोचेल जी मात्र 13 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
सनीने आतापर्यंत थोडीशी मागणी गोलंदाजी केली आहे. 2 वाईड 1 चौकार आलाय. चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल फिल्डर नाही आहेत, मात्र इथे बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौका. सतरा धावा धावफलकावरती आहेत. षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. दोन्ही खेळाडूंचे झेल सोडलेत, नाहीतर आता मात्र नौके फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाले असते. मात्र कॅचेस विन द मॅचेस समीकरण इथे कंप्लीट होईल का? यावेळेस ते सर्राट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समान धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे, जे मात्र 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. 18 बॉल आणि 28 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील. ही रिक्वेस्ट आहे. बघा टीम हर्डल तुम्ही घेताय ते ठीक आहे, मात्र जास्त वेळ घेऊ नका ही विनंती असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे रिक्वेस्ट. आता 18 चेंडू 28 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. मे बी राहुल देऊ शकतील का विजयाची चाहूल? यावेळेस बॅकफुटला आले. चेंडू हवेमध्ये होता जरूर. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. किशोरच्या माध्यमातून थ्रो थोडासा वाईट, आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. चंदनने इथे मात्र त्याला जीवनदान मिळाले, त्याचा पूर्णपणाने फायदा घेतलाय. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत कमजान, आणि कमजानने देखील मी म्हणेल फायदा आतापर्यंत घेतलेला आहे. सो मात्र आता मैदानावरती कमबॅक करणं गरजेचं आहे. यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. डबल धाव कंप्लीट आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोचेल ते मात्र 21 या आकड्यावरती. 21 रन ऑन द बोर्ड. अजूनही जर पाहायला गेलं तर 16 चेंडू 24 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 24 धावा समीकरण अगदी आपण पाहू शकतो, जो मात्र थोडंसं अवघड. मात्र काल मुंबई इंडियन्स वर्सेस पंजाब किंग्स या 2 संघांमध्ये देखील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चित अवका केलं यार, प्रेडिक्शन फेल आहे असा आम्ही सातत्याने उल्लेख करतो. यावेळेस मोठा फटका मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, मात्र 1 धाव कंप्लीट झाली आहे. 1 धावेने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोचेल 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22-45 धावांचं लक्ष जरूर आहे मैदानावरती. यावेळेस बॅकफुटला आले. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
आलेला हा षटकार 6 धावा. पाहू शकतो तिसरं 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 29 आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण उर्वरित चेंडू 12 विजयासाठी 16 धावांची गरज. ज्यांच्या माध्यमातून आपल्या आमच्या सर्वांचे लाडके विकासाचे महामेरू म्हणून त्यांची ओळख आहे. आणि अंबरनाथ वेस्टमध्ये तुम्ही कधीही जा, अरविंद दादांचं नाव घेतलं की विकास विकास आणि विकास तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो. असे आमचे सर्वांचे लाडके अरविंद दादा वालेकर साहेब आणि त्यांच्या समवेत निखिल दादा वालेकर साहेब ते देखील आम्हाला शेवटच्या दिवशी पाहायला मिळतील. मात्र मैदानावरती फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. 1 more विकेट डाऊन. यस टीचर. आता मात्र 11 चेंडू आणि 16 धावा. मॅच टर्न होईल का हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं. समीर पाहायला मिळतील मैदानावरती. पाहूया समीरच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 11 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. दीपेश पाहायला मिळत आहे जे मात्र बॉलिंग मार्कवरती. दीपेशने आतापर्यंत पहिला बॉल जो मात्र चांगला टाकलाय. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरती चंदन आहे आणि जोपर्यंत चंदन आहे तोपर्यंत विजयाचा सुहास जो मात्र येईल बॅटिंग करणाऱ्या टीम गावदेवी मुंबई संघाला. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. दीपेश डीप मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीप मध्ये आपल्याला कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये अभिषेक पाहायला मिळतील. तर इनसाइड द सर्कल फाईन लेग थर्ड मॅन त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक फिल्डर आणि मिड विकेटमध्ये अगदी थोडासा आपल्याला पाहायला मिळेल काउस कॉर्नर क्षेत्राच्या दिशेला. इनसाइड द सर्कल फिल्डर डीपमध्ये मिड विकेट अगदी त्या फिल्डरच्या मागेच आहे. यावेळेस एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जी मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. समीकरण 10 चेंडू 15 धावेची गरज. 10 चेंडू 15 धावा. मॅच रफ अँड टफ आहे. जी मॅच खऱ्या अर्थानं जनरल वॉर्डवरती होती ती आता ICU मध्ये शिफ्ट झालेली आहे. कारण आता 10 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. कमबॅक होईल का गोलंदाजी करणाऱ्या संघाचा की ते मोठा फटका मारून चंदन आपल्या संघाला मॅचमध्ये अगदी पुढे नेऊन ठेवेल जिथे विजय त्यांना समोर दिसेल. यावेळेस फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय.
बॉल निघून चाललाय डीप मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मध्ये गोलंदाजाने प्रयत्न केले होते मात्र त्यावरती फलंदाज बीट झाले. एक अर्थ मी म्हणेल कॅचची संधी होती, कॅच देखील ड्रॉप झाले आणि त्यानंतर चंदनचं जे कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं जबरदस्त. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल आता या 3 चेंडूंमध्ये. शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात येतोय. पंचांच्या दिशेला तात मागितली जाते मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आता समीकरण 8 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. 8 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस हुक केलाय. फाईन लेग मध्ये फिल्डर असेल. एक कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे सरकेल. साऊंड पोचेल 37 या आकड्यावरती समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. 7 चेंडू 8 धाब्यांची गरज. 7 चेंडू विजयासाठी 8 धावा समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं सोपं आहे गावदेवी मुंबई या संघासाठी. दुसरीकडे संघ पियुष 11 थोडासा बॅकफुटवरती आहे मात्र इथून एखादी विकेट मॅचमध्ये थोडीशी चुरस निर्माण होईल मात्र त्यासाठी हा चेंडू डॉट किंवा विकेट येणं गरजेचं आहे. अर्जुन देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2 मॅच मॅन ऑफ द मॅच चा किताब अर्जुनच्या नावावरती आहे मात्र या चेंडू आपण पाहू शकतो झालेली चुकी. वाईट अवांतरची धाव धावफलकावरती 8. समीकरण 7 बॉल आणि 7 धावेंची गरज. 7 चेंडू 7 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये आता टीम गावदेवी मुंबई संघाच्या दिशेला झुकला गेलाय. 7 चेंडू विजयासाठी 7 धावेंची गरज. 7 चेंडू आणि 7 धावा समीकरण अगदी मला वाटतंय बॅटिंग करणारी टीम आपल्या दिशेला वळवून गेल मात्र यावेळेस शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. चंदन इथे धोक्याची घंटा होऊ शकली असती मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि अशा रीतीने 4 षटकांचा समाप्त झाला खेळ. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र जाऊन पोहोचेल 40 वरती. आता 6 चेंडू आणि 5 धावेंची गरज आहे. बघा पंचांशी वाद घालायचं नाही विनंती असेल प्लीज. चला मॅच सुरू करायची विनंती असेल. पंच पुन्हा एकदा रिकन्सिलेशन करतील त्यानंतर योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. बघा प्लीज पंचांशी वाद घालू नका ही विनंती असेल. बघा पंचांशी वाद घालू नका विनंती असेल.
बघा, पंचांशी वाद घालायचं नाहीये. मॅनेजमेंट कमिटीचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. येस, थँक्यू सो मच. पण प्लीज पंचांशी वाद घालू नका. जो निर्णय असेल योग्य तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट. पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सुखरूपपणे पोहोचलेले आहेत. चला, वाद घालायचं नाहीये. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज. चला, 6 चेंडू 5 धाव्यांची गरज. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. चला, 6 चेंडू 5 धाव्यांची गरज. स्पीडअप करायचा. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सद्दाम पाहायला मिळेल आपल्याला या शेवटच्या षटकामध्ये. चंदन स्ट्रायकिंग एंडवर जो चंदन आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी त्याने पेलली आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील शेवटपर्यंत क्रीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चंदन. अगदी नावाप्रमाणे साजेशी अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून. GV11 संघाचे कॅप्टन. चला, रिपोर्टिंग करायचं टॉससाठी. 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. यावेळेस फटका. लाजवाब सामना झालाय. फिनिश आणि सामना जिंकलाय गावदेवी मुंबई संघाने. हार्दिक अभिनंदन टीम गावदेवी मुंबई. हार्ड लक टफ लक टीम. पियुष 11.